अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीच्या निमित्ताने नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षांचा सत्कार केला। या कार्यक्रमास माजी सभापती रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, सरपंच डॉक्टर राम बामणदरे, चंद्रकांत गरड, भाऊसाहेब बामणदरे, निर्भर भाऊसाहेब, गजानन देशमुख, अमोल गायके, दादा सोनोने यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। फोटो घेताना दोन बोट वर करू आम्ही आम्हाला सांगा। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आज माननीय माजी आमदार चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। त्याबद्दल सर्व बालम टाकळी सोसायटी आणि परिसराच्या वतीनं त्यांचं प्रथम हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी सुद्धा या जिल्हा बँकेचे संस्थापक, त्यांनी 4 वेळेस जिल्हा बँकेचं चेअरमनपद भूषवलेलं आहे आणि या बँकेचा इतिहास आहे। आशिया खंडामध्ये प्रथम क्रमांकाची ही जिल्हा सहकारी बँक आहे आणि शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे। अशा संस्थेच्या चेअरमनपदी विशेषतः बिनविरोध निवड होणं ही परंपरा स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेबसुद्धा त्या ठिकाणी 4 वेळेस बिनविरोध चेअरमन झालेले होते। यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये राधाकृष्ण पाटलांनी चंद्रशेखर घुले पाटलाचं नाव त्या ठिकाणी चेअरमनपदी जाहीर केलं आणि सर्वांनी एकमताने सर्व संचालक मंडळांनी बिनविरोध भाऊंना त्या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि भाऊच्या हस्ते शेतकऱ्यांना जी कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे आणि इतर शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले ते सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी फार मोठी मदत होणार आहे अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे। पुनश्च एकदा बालम टाकळी आणि परिसराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन।